कोकणात दरवर्षी साजरा होणारा कासव उत्सव, हा उत्सव फक्त उन्हाळ्यात साजरा होतो. आणि आम्हाला जेव्हा कळलं की आपल्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये मिठबाव या समुद्रकिनाऱ्यावरती कासव महोत्सव आज साजरा होणार आहे, म्हणून आम्ही लगेच या कासव महोत्सव बघण्यासाठी आलो. बघा किती छोटी छोटी पिल्लं आहेत. ती पिल्लं हे काढतात आहे आणि आता ते त्यांना समुद्रात सोडणार. आणि हा महोत्सव म्हणजे एक अप्रतिम अनुभूती होती, कारण पहिल्यांदाच आयुष्यामध्ये हे आम्हाला बघायला मिळणार होतं. हा असा कासव उत्सव हा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि इथले जे 2-3 समुद्रकिनारे आहे, जसं मिठबाव आहे, वायंगणी आहे, या समुद्रांवर हा साजरा होतो. आम्हाला एका रीलमध्ये समजलं की आज तिथे साजरा होणार आणि म्हणून आम्ही इथे निघालो. तर याचं महत्त्व काय आहे की सकाळी पहाटे हा महोत्सव साजरा होतो, कारण थोडा उशीर झाला की कोणते पण पक्षी वगैरे हे छोटी छोटी पिल्लं असतात अगदी, तर या पिल्लांना खाऊन टाकतात. अगदी ही जी पिल्लं झाली आहेत फक्त 2 तासाची पिल्लं आहेत ही, म्हणजे आत्ताच यांचा 2 तासापूर्वी जन्म झाला आणि लगोलग यांना पाण्यात सोडावं लागतं. 7:30ला पोहोचा असं त्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे आम्हाला तिथे 7 वाजता पोहोचणं गरजेचं होतं. आणि आम्ही अगदी पहाटे 5:30 वाजता कणकवली येथून आपल्या गाडीने निघालो. आणि शेवटी आपण 7:15च्या दरम्यान या मिठबाव समुद्रकिनाऱ्यावरती येऊन पोहोचलो. आणि अतिशय सुंदर अशी अनुभूती आम्हाला झाली या कासव महोत्सवाची. तुम्ही देखील जर कधी एप्रिलच्या दरम्यान कोकणला भेट देत असाल तर नक्की हा कासव महोत्सव एन्जॉय करा. हा कोकणातील एक अनोखा अनुभव आहे. बघा इथे त्यांनी जी पिल्लं जी होती, म्हणजे जी पिल्लं तयार करण्यासाठी जे कासवांचे अंडे ते संरक्षित करून ठेवले, कारण त्याला कोणते पण प्राणी पक्षी खाऊन घेतात. आणि मग ती संरक्षित केलेली जी अंडी आहेत त्यापासनं पिल्लं तयार झाली आणि ती छोटी छोटी बारकी बारकी पिल्लं अगदी समुद्रात सोडण्याचा हा महोत्सव. आणि वनविभागातर्फे हा महोत्सव साजरा केला जातो. लहान कासवांचा समुद्राकडे धावणारा प्रवास म्हणजे आपलं जिथे नेटिव्ह प्लेस असतं तिकडे प्रत्येक माणसाची ओढ असते की मी इथला, मी या गावचा. सांगतानाच किती बरं वाटतं ना की मी या गावचा. आणि तसंच हे कासव आपल्या नेटिव्ह प्लेसकडे धावतात. बघा यांनी किती व्यवस्थित योग्य रचना केलेली आहे. स्वतःच्या हातामध्ये सगळ्यात पहिले ग्लोव्ज घातले आणि ग्लोव्ज घातल्यानंतर बघा इथे जी कासवाची पिल्लं तयार झालेली आहेत, ती पिल्लं आता ती एक एक करून पहिल्यांदा रेती ठेवली त्यात आणि मग त्यामध्ये ती पिल्लं एक एक व्यवस्थित ठेवतात आहे, जेणेकरून या पिल्लांना काहीही इजा होणार नाही. कारण एकदम अगदी 2 तासाची जस्ट झालेली पिल्लं, म्हणजे तुम्ही पण समजू शकता की काय ती छोटे छोटे जीव आहेत ते अगदी. आणि ह्यांना बघण्याचा अनुभव खूप अवर्णनीय असा अनुभव होता. आज आम्हाला नेमकं कोकणात असल्यामुळे आम्हाला हा अनुभव घेता आला. छोट्या मुलांना जरूर हा अनुभव द्यावा. फॅमिलीने इथे या दरम्यानची एक ट्रिप जरूर काढावी. बघा आता पिल्लं समुद्राकडे घेऊन चाललो आहोत. हा 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 हा. नंतर हे तुम्हाला या संदर्भाची पूर्ण माहिती देणारच. बघा कसे एक एक हाताने पिल्लू उचलून ते ठेवतात आहे. अशी ही 50-60च्या दरम्यान पिल्लं होती आणि ही 50-60 पिल्लं एक सोबत समुद्राकडे स्वतःच्या गावाकडे जाण्याचा अनुभव
आणि छोट्या 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 पावलांनी ते आपल्या घराकडे चाललेत. मायेची ओढ कशी असते बघा. अशीच ही मायेची ओढ या पिल्लांना समुद्राकडे घेऊन जाते. आणि ही जी सायकल आहे, नेचरची जी सायकल आहे, ती जपायला पाहिजे. आणि म्हणून वनविभागाचा हा स्पेशल प्रोजेक्ट आहे की समुद्री कासव ह्यांची छोट्या पिल्लांची निर्मिती करून ती समुद्रामध्ये सोडणे. हा वनविभाग आणि येथले कासव मित्र यांनी मिळून केलेला हा एक प्रोजेक्ट आहे. हा एक निसर्गाशी जोडणारा खूप सुंदर अनुभव होता बघा. पण इथे काही नियम पण आहेत. या नियमामध्ये कासव मित्राच्या व्यतिरिक्त कोणी पण या कासवांना, छोट्या कासवांना हात लावू शकत नाही. तसंच मोबाईल कॅमेऱ्यांचे फ्लॅश सुरू करायचे नाही. आणि ते जे दोन अशी त्यांनी दोरी बांधलेली होती त्याच्याच बाजूला राहायचं आणि तिथूनच या कासवांना जाताना बघायचं. कुणीही आत यायचं नाही. आणि जसे कासव आतमध्ये जातील तर 15-20 मिनिट तरी कुणीही त्या बीचवर चालायचं नाही, असे यांचे नियम. आणि ह्या नियमांना बांधील राहून आम्ही सगळ्यांनी हा कासव महोत्सव अतिशय एन्जॉय केला. बघा, तुम्हाला पाण्यामध्ये दिसतात अगदी छोटे छोटे कासव. बघा कसे दिसून राहिले. एक लाट येते आणि त्यांना पाण्यामध्ये घेऊन जाते. जे नाही गेले परत दुसरी लाट येते आणि परत त्यांना घेऊन जाते. बघा, एखादा कासव जर समजा उलटा झाला असेल आणि तो आतमध्ये जाऊ शकत नाही, अशा वेळेला हे स्वतः जाऊन त्याला सरळ करतात आणि त्याला मदत करतात की तू समुद्रात कसा जाणार. खूप सुंदर अनुभव हा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, यासाठी की तुम्हाला याच्याबद्दलची बाकी सर्व इन्फॉर्मेशन इथले जे कासव मित्र आहेत ते इन्फॉर्मेशन देतील. आणि आपण त्यांची इन्फॉर्मेशन देखील रेकॉर्ड केलेली आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. आणि ह्यांनी इथे येण्याचे आणि याच्याकरिता वनविभागातर्फे प्रत्येकी 100 रुपयाची पावती ते पाडतात. आणि आमच्याकडनं काय, सगळ्यांकडनंच त्यांनी थोडे थोडे पैसे घेतले. आणि खूप चांगला अनुभव होता. आणि आम्ही देखील आनंदाने हे जे कासव संवर्धन जी मोहीम आहे यामध्ये आमचा देखील हातभार लागावा म्हणून आम्ही पण त्या पावत्या फाडल्या. खळाळणारा समुद्र आणि त्यामध्ये जाणारी ही छोटी जीव, अगदी छोटे छोटे जीव, ज्यांना आपल्या मायेच्या लोकांना भेटायचं आहे, आपल्या गावात परत जायचं आहे, असे हे छोटे जीव. पण बाहेर अंडी उगवली जातात. तुम्हाला माहिती आहे, कासव बाहेर येऊन अंडी टाकतो. तो समुद्रात कधीच अंडी टाकत नाही. तो दिवाळीच्या दरम्यान बाहेर येतो, तिथे अंडी घालतो आणि मग या अंड्यांचं संरक्षण केलं जातं. आणि मग ही जी कासवाची छोटी पिल्लं आहेत ही समुद्रामध्ये सोडली जातात. आणि ह्यांनी काय सांगितलं बघा की 100 पिल्लं जेव्हा आपण सोडतो तेव्हा त्यातलं एकच पिल्लू जिवंत राहतं. काय दुर्दैव आहे ना, कारण बाकी आत गेल्यानंतर इतक्या छोट्या जीवांना मोठी मासे वगैरे खाऊन टाकतात. आणि त्यामुळे ह्यांचं संरक्षण किती गरजेचं आहे हे तुम्ही समजू शकता. 100 जेव्हा पिल्लं सोडू आपण तेव्हा एकच पिल्लू जिवंत राहतं. म्हणजेच आपल्याला किती यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे आणि कशा प्रकारे ह्यांना पाण्यामध्ये सोडायचं आहे. आणि हा जो एखादा जिवंत राहणारा कासव आहे ना, तो दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळतो. आणि तो किती मोठा झाला असतो कल्पना करू शकता तुम्ही. कमीत कमी 25-30 किलोचा झालेला असतो तो. साधारणतः कुठल्या महिन्यात सुरू होत आहे?
अंडी घालायचा सीझन नोव्हेंबर ते मार्च पर्यंत असतो. पिलं नंतर मार्च एप्रिल पासून पिलं येतात. मार्चच्या शेवटी. हो मार्च पर्यंत सुरुवात होते पिलं यायला. अच्छा, म्हणजे 20-22 मार्च हो नोव्हेंबर ते मार्च पर्यंत पिलं घालायचा सीझन असतो त्यांचा. एक मादी येते ना ती एका सीझनला 3 वेळा घालते. 20-25 दिवसाच्या फरक. आम्ही पण कासव मित्र आहोत. कासव महोत्सव आहे ना, ते हे आहे कांदळवन पक्ष मालवण तर्फे केला जातो गव्हर्नमेंटतर्फे. अच्छा. आता हा मागच्या 11 तारीखला झाला ना चालू. 11 तारीख आता हे पिल्लं जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा कासव महोत्सव चालू राहणार. पिल्लं अजून आहेत तिथे? अजून आहे. अच्छा. पिल्लं आहेत तरी अजून 10-12 दिवस तरी भेटणार. अंडी उगवायला किती दिवस लागतात? अंडी आता थंडीच्या दिवसामध्ये 55-60 दिवस पुढे लागतात. 55 ते. जशी गरमी वाढते तशी मग 45 दिवस 40-45 दिवसात वरती येतात. अच्छा. आपण केव्हापर्यंत सोडू शकतो यांना? जशी येतात तशी. अच्छा. हां, त्यानंतर पाण्यात सोडायची जशी आधी ती सोडायची. मग ही मोठी होऊन आपल्याला केव्हा दिसतात? मोठी एवढ्यात नाही ती होय, तरी जातात त्याला खूप महिने जातात. दिवाळीकडे. हां, मग इथे दिसतील का आपल्याला? या किनाऱ्यावर दिसतील? मोठी कासव. हो. आधी नोव्हेंबर वर्षात चालू, नोव्हेंबर-डिसेंबर चालू होतात. अच्छा. सीझन त्यांना वरती यायचा अंडी घालायला तेव्हा दिसतात. अच्छा, जेव्हा अंडी घालायला येतात तेव्हाच ते आपल्याला दिसतात. आणि मग ते अंडी घालतात तर ते आपल्याला अंडी मिळतात कुठे? म्हणजे त्यांचा मांड असतो एक प्रकारचा. ते कोणाला पण भेटत नाही तशी अंडी. हा. कासव मित्र आहेत, त्यांना माहिती दिलेली आहे अशी प्रकारची शोधायची. अच्छा. शोधली जातात. अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही शोधू हां, शकता ते. शोधतो. आणि मग ती इथे प्रिझर्व करता? हां, ह्या ॲक्च्युलीमध्ये सेव्ह करतो. अच्छा, या याच्यात प्रिझर्व करता ती? ह्या ॲक्च्युलीमध्ये सेव्ह केले जातात. आ? ह्या ॲक्च्युलीमध्ये ठेवली जातात. या याच्यात ठेवली जातात. का तर ते कोल्हे कुत्रे वगैरे खाऊ नये हा. प्रोटेक्शनसाठी हे केलेलं हा. आहे. कांदळवनतर्फे. चांगलं आहे, पण चांगलं आहे म्हणजे खूपच. कारण कसं आहे की हे प्राणी पक्षी नाही राहतील तर पुढची सायकलच बिघडणार ना. सगळेच राहायला पाहिजेत, आहे ना. कुत्रे खातात मग त्यामुळे ते ह्याची बनवली जाते. असं ठेवू शकत नाही. हा. आणि मग त्यांना समजा जर का ती उबवल्या गेली अंडी तर त्याला काही असं खायला वगैरे द्यायचं असतं तुम्हाला की काय? आल्यापासून 2 तासाच्या आतमध्ये पाण्यात सोडायचं. हो का? म्हणजे पिल्लं जशी येतील आल्याबरोबर 2 तासाच्या आत त्यांना सोडायची? अच्छा. मग 4 तास अन्न पुरेल एवढं त्यांच्या पोटामध्ये बल असतं. हा, तेच नाही माहिती ना आपल्याला. हा, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. म्हणजे हा महोत्सव रेशो असा आहे की हजारामध्ये एकच पिल्लू जगतं. हजारामध्ये एक पिल्लू जगतं. म्हणजे आता जी आपण सोडली ती सगळी जगणार? त्याची गॅरंटी नाही ना, कारण का आतमध्ये मोठे मोठे मासे असतात. हो, बरोबर आहे. हां, त्यात कमीत कमी एक जगतील. आणि आपण इथे जेव्हा उबवतो तर पूर्णच अंडी उबल्या जातात की काय? पूर्ण नाही. हां, त्यात पण तिथे तुम्हाला काय वेगळं नाही करावं लागत ना अंडी उबवण्यासाठी? फक्त त्याला प्रोटेक्ट करायचं बस. चांगलं आहे तुमचं, चांगला उपक्रम आहे अगदी. आम्ही फार दुरून आलो बरं. असा हा कासव महोत्सव बघून आम्ही तिथून पुढे जी गजबादेवी मंदिर आहे आणि कुणकेश्वर येथे जाण्याचं ठरवलं. आता आम्ही येथून निघतो आहोत. बाय बाय कासव.